तर नमस्कार मित्रांनो. आपण बघितलं आपला सर्वांचा लाडका दशमेंद्र केसरी बकासूर माळशिरसच्या दोन्ही मैदानात म्हणजे दोन्ही आज आदतचा पार पडला, काल ओपनचा होता. दोन्ही मैदानात त्याचा पराभव झाला. आपण मान्य करू, त्याचा पराभव झाला. पण मित्रांनो, असं काही लोक म्हणतात की त्याचा पराभव झाला तर बकासूर संपला, बकासूरचं संपलं, बकासूरचा इतिहास संपला. असं होत नसतं मित्रांनो. तर आपण बघितलं कालच्या मैदानामध्ये काय झालं नेमकं, की बकासूरची गाडी जी आहे तास क्रमांक 1वर लागली पब्लिक साईडनं. त्यामुळं कुठंतरी बकासूरला पब्लिक साईडला टाकलं आणि गोडचं सर्जा जर पब्लिक साईडला असतं तर गाडी सुट्टीलाच फॉल झाली असती. म्हणून बकासूरला पब्लिक साईडला टाकला. पण पब्लिक साईडनं पण बकासूर सरळ चालला होता. पण जसं जसं पब्लिक आतमध्ये येत होतं तसा घोडच्या सर्जन त्याला आत ओढत नेलं आणि त्यामुळे ती गाडी बाद करणार. नाही तर गाडीला स्टार्टिंगला स्पीड लागलेलं, स्टार्टिंगपासून स्पीड होतं गाडीला. तसं मित्रांनो आजच्या मैदानात देखील तसंच झालं. आपला गटालाच बकासूरची हार झाली. आपण बघितलं रोमन गाडी चांगली पळाली, गाडी जरा फॉल झाल्यामुळे विषय जरा गंभीर झाला. पण असो, पण बकासूरचा एवढ्या पराभवाने इतिहास संपत नसतो मित्रांनो. कारण की आपण बघितलं की संयम खूप महत्त्वाचा आहे. आणि बकासूरचा आपण मोहित शेठ धुमाळ आणि त्यांच्या सहकार्यांना सगळ्यांना सांगू इच्छिता की आपला बकासूर देवाला आपल्या की थोडाफार आराम, म्हणजे एक मैदान झालं की त्याला आरामावर ठेवावं, की असं सलग मैदानात त्याला आणू नये, असं सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्या प्रेक्षकांची, सगळ्या बकासूर प्रेमींची इच्छा आहे की बकासूरला जेवढा आराम द्याल तेवढा तो जास्त ताकदीने पळतो. तर कुठेतरी बकासूरला आरामाची जरा गरज आहे. आराम केला की तो नक्कीच एक नंबर आणि गुलाबात येतो, म्हणजे येतोच. असं आपल्याला लाडका दशमेंद्र केसरी बकासूरला जे ट्रोल करणारे लोक आहेत, तर त्या लोकांना मला एवढंच सांगणं आहे की बकासूर असं नंदी होऊन गेला बैलगाडी क्षेत्रात, की त्यानं अख्खं बैलगाडी क्षेत्रच हादरवून टाकलं. म्हणजे बैलगाडी क्षेत्र, ज्यांना बैलगाडी क्षेत्र, मला सांगतो, मला बैलगाडी क्षेत्र आवडत नव्हतं, पण त्या बकासूरसारख्या नंदीमुळं बैलगाडी क्षेत्रात आलो आणि बैलगाडी क्षेत्र मला आवडू लागलं. असाच हा बकासूरसारखा नंदी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतात नव्हे तर अख्ख्या देशात गाजू लागलेला आणि अखंड बैलगाडी क्षेत्रात नाव झालेला हा नंदी. त्याबद्दल असं ट्रोल करणं जरा बंदच करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर नक्कीच माझं असं कोणत्याच नंदीबद्दल काही मत नसतं की बाबा हा नंदी असा आहे, हा नंदी तसा आहे. सर्व नंदी एकसारखेच असतात. पण जर कोणी कोणाला ट्रोल करून, आज हारलाय तर उद्या जिंकू शकतो, परवा हारलाय तर तेरवा जिंकू शकतो. पण संयम महत्त्वाचा आहे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर कोणी कोणाला ट्रोल करणं हे जरा चुकीचंच आहे. धन्यवाद मित्रांनो.